नाही, हे यांचा खेळ आहे. मी नेहमी बोलत असतो, हे एकाच थाळीची चट्टेबट्टे आहेत. लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. तुम्ही मागची KDMCची निवडणूक पाहिली असेल, स्टेजवर राजीनामा दिलेला यांनी. त्यामुळे हे फक्त लोकांना दाखवायचं की आम्ही भांडतोय, आमच्याकडे बघत राहा, विकास कामं इथे काय केली, त्याच्यात किती भ्रष्टाचार केला, शहरांचं काय बट्ट्याबोळ केला, याच्याकडे कोणी बघू नका. आणि हीच त्यांची खेळी आहे. तुम्ही बघा ना, याने बोलतात ना महापौर युतीचंच होणार. मग एवढी भांडणं, एवढी पळवापळवी कशासाठी पाहिजे? तो पक्ष स्वतः मिरवतो की जगातला सगळ्यात मोठा पक्ष, मग त्याने फोडाफोडी का करायला लागते? तुम्हाला जर तुमच्या विचाराने, तुमच्या कामांवर लोक खुश असतील, म्हणजे पहिला तुम्ही वॉर्ड रचना फोडायची, मग आरक्षणमध्ये काहीतरी, आरक्षणमध्ये काही गडबड होत नाही. परंतु आज वॉर्ड आहेत का अ ब क ड, फक्त असा प्रभागात नंबर्स आहेत. ते वॉर्ड आहेत का? वॉर्ड फॉर्मेशन झालंय का? म्हणजे तुम्ही एखादा चांगला माणूस असेल, ज्याला समाजकार्याची आवड असेल, त्याचा अपक्ष म्हणून त्याचा हक्क तुम्ही खेचून घेतला. 2010ची कल्याण डोंबिवलीत परिस्थिती आहे. लोक खूप नाराज आहेत. नवखे उमेदवार तेव्हाही उभे केलेले, आताही आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत. बातमी मोठी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. अवघ्या 1 मिनिटामध्ये खटला संपला असंही चव्हाणांनी म्हटलंय. 10 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, हा मुद्दा मांडायला हवा होता. भाजप सरकारने 73 आणि 74ची घटना दुरुस्ती मोडून काढली असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचं आर्ग्यू केलं. शिवसेनेच्या वकिलांनी त्यांनी 1 मिनिटात खटला संपला. त्यांनी थोडंसं काय म्हटले की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो, म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो. त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता, चुकला तो. स्थानिक निवडणुका त्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्या आम्ही लढतो, त्या 10 वर्षे झालेल्या नाहीत. 73 आणि 74ची घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक मोडून काढलेली आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या, या निवडणुका होण्यापूर्वी. एक बाजू मांडली गेली नाही. पण पाहतो पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान. आणि आता जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यात कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर आलेत. दादासाहेब गायकवाडांनी 16 रुग्णांना रस्त्यावर आणल्याचा आरोप होतोय. रुग्णांना जिथे ठेवलं होतं त्या इमारतीचं भाडेवाढ केल्यामुळे रुग्णांना रस्त्यावर आणल्याचं दादासाहेब गायकवाडांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. दरम्यान ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते. त्यामुळे दादासाहेब गायकवाडांकडे जागा नसल्यानं हे रुग्ण रस्त्यावर आल्याचा आता आरोप होतोय. रुग्णांसाठी पालिकेनं जमीन किंवा बिल्डिंग द्यावी अशी मागणी दादासाहेब गायकवाडांनी केली आहे. रुग्णांमध्ये कुणीही आजारी नसल्याचीही दादासाहेब गायकवाडांची माहिती आहे. पुण्यातील घोरपडी परिसरामध्ये कडाक्याच्या थंडीत पुण्यातले हे 16 रुग्ण अशा पद्धतीने रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. दादासाहेब गायकवाड ज्यांनी ह्या रुग्णांना इकडे आणलेलं आहे, नेमकं काय कारण आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुम्ही या रुग्णांना का इकडे का आणले? हे पहा, हे ससून हॉस्पिटल जे त्यांच्याकडे 108 जे दाखल होतात बेवारस पेशंट, त्यांच्यावरती पूर्णपणे औषध उपचार झाल्यानंतर, पूर्ण बरे झाल्यानंतर ते आमच्याकडे वर्ग करतात आणि आम्ही त्यांचा या जागेवरती सांभाळ करतो. आणि पुणे शहर पोलीस ठाण्यांमधनं जेही बेवारस आजी आजोबा शोध घेऊन, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन सुद्धा ते या जागेवरती त्यांना मिळून येत नाहीत, तेव्हा ते लोक सुद्धा आमच्याकडे वर्ग करतात. शिवाजीनगरचे प्रसिद्ध विधी तज्ज्ञ आहेत, यांच्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्यांना मी 25,000 रुपये पर मंथली भाडं देत असतो आणि त्यांनी मला अचानकच 10,000 रुपये वाढवल्यामुळं मला नाईलाजानं मला बाहेर पडावं लागलेलं आहे. परंतु पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी मागणी करतोय की बाबा या जागेवरती आम्हाला जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, परंतु पुणे महानगरपालिकेने केवळ मी दलित असल्यामुळे मला ती जागा दिलेली नाही. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.